यूथ महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राइब करा। स्त्रिया म्हणजे केवळ माया, ममता आणि कुटुंबाचा आधार नाही, तर त्या जिद्द, मेहनत आणि कर्तृत्वाची मूर्तिमंत प्रतीक आहेत। इतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक महिलांनी विविध क्षेत्रात आपले नाव कोरले आहे। स्त्रिया फक्त घर सांभाळणाऱ्या किंवा समाजातील पारंपरिक भूमिका निभावणाऱ्या व्यक्ती नाहीत, तर त्या समाजाच्या प्रगतीचे आणि विकासाचे मुख्य आधारस्तंभ आहेत। त्या अनुषंगाने काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या मातोश्री दिवंगत यमुनाबाई तुकाराम घरत यांच्या 11व्या स्मृतिदिनानिमित्त यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या वतीने शेलघर येथे दिनांक 11 मार्च 2025 रोजी संपन्न झालेल्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळ्यात सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते सौ शकुंतला रामशेठ ठाकूर यांचा सामाजिक शैक्षणिक कार्यासाठी यमुना स्त्री सन्मान पुरस्काराने समारंभपूर्वक सन्मान करण्यात आला। तसेच सुप्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, प्रमदा बिडवे, डॉक्टर शीतल जोशी, डॉक्टर समिधा गांधी, डॉक्टर कीर्ती समुद्रा, डॉक्टर प्रकाश निभूकर, डॉक्टर जिज्ञासा कडू, सुरेखा म्हात्रे, अनुराधा ओरसल, रिया पाटील, प्राची ठाकूर यांचा यमुना स्त्री सन्मान पुरस्काराने सन्मान करण्यात आला। यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, दिवा पाटील यांचे चिरंजीव अतुल पाटील, शिवसेनेचे संपर्क प्रमुख बबन पाटील, शिक्षक नेते कडू गुरुजी, संस्थेचे संस्थापक महेंद्र घरत, सचिव शुभांगी घरत, राम म्हात्रे, रघुनाथ घरत, राजेंद्र पडते, डॉक्टर मनीष पाटील, मिलिंद पाडगावकर, कामगार नेते वैभव पाटील, किरीट पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। आपण महिलांना सन्मान दिला पाहिजे। आपण सांगतो लाडकी बहीण अनेक योजना आल्या, 50% महिला आहेत, महिलांवर सगळं जग चाललंय, आज महिला सगळ्या क्षेत्रात पुढे आहेत। तर त्यांना जो आपण सांगतो का अजूनही मी जेव्हा आयलोला लढतोय, आपण जगातल्या जवळजवळ 180 देशांमध्ये जेव्हा तिथे जेंडर इक्वॅलिटीसाठी लढाई सुरू आहे, तरी महिलांना सन्मान तो दिला जात नाही, तो द्यायला पाहिजे। अधिक आज महिला एवढ्या शिकलेल्या असतात, त्यांना नोकऱ्या लावताना मला वर्षाला 200-300 नोकऱ्या मी देतो पर डे एक नोकरी, पण महिलांना नोकरी द्यायची असेल तर अधिकारी वर्ग महिला असतील तर त्याला विरोध करतो। पण जेंडर इक्वॅलिटीसाठी आपला जो लढा आहे त्या महिलांना सन्मान दिला पाहिजे। आज या महिला ज्यांचा आपण सत्कार केला या कोण आहे, स्वतःच्या ताकदीवर पुढे आले, त्यांना महिला म्हणून समर्थन नाही आहे, त्यांनी त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रात असतील, एज्युकेशनमध्ये असतील, तिरंदाजीमध्ये असतील, जिथं जिथं ते आहेत ते त्यांच्या कर्तृत्वावर आले आहेत आणि म्हणून त्यांना त्यांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहित करणं, त्यांचा आदर्श इतर सर्व महिलांनी घेतला पाहिजे आणि त्यांना समाजामध्ये पुढं आणलं पाहिजे। ही आपली मुवमेंट आईच्या आपण सांगतो आईचं स्मृतीपित्त आपण सन्मान देतो, आपण चांगल्या पद्धतीने काम करतो आणि एक आपण यांना एक चांगलं व्यासपीठ देऊन त्याचा सत्कार करणं हा त्याच्यामध्ये आपला उद्देश आहे। निश्चितपणे आम्ही सांगितलं का आम्हाला 10वीपर्यंत चप्पल नव्हती पायात, आम्ही अशातून आलो। जेव्हा आम्हाला पाणी प्यायचं असलं तेव्हा विहिरीमध्ये आपण 30 फूट खाली जाऊन जो साचेल पाणी तो आपण आईच्या किंवा बहिणीच्या बरोबर काम केला। अनेक वाईट परिस्थितीमध्ये आम्ही एकत्र आलो। आपल्याला घेऊन काय नाही जायचं, हा जे बंगला आहे मी लोकांना होतो, आई वडिलांची ज्यांनी सेवा केली त्याला पैसे देऊ छप्पर फाडके देतो। जेव्हा आमचं लग्न झालं माझ्याकडे काय नव्हतं, शुभांगी काय महालक्ष्मी आहे, जसं आईचा सन्मान आहे तसा शुभांगीचा सन्मान आहे आणि म्हणून शुभांगी सतत बरोबर असते आणि महिलांचं कॉन्ट्रिब्युशन आपल्या आयुष्यात फार माझं मोठं आहे आणि म्हणून आपण हे पुढे न्यायचा प्रयत्न। जसं आमच्या बाजूला आता लेखी सुना आहे, त्या कोण आहे, या मी कुटुंबाचा प्रमुख आहे आणि मला वाटतं की माझ्या लेखी सुना विमानात फिरल्या पाहिजे, त्यांना सन्मान दिला पाहिजे, त्याला सगळे म्हणून आपण वैष्णवी काश्मीर केले। त्यांना दरवर्षी माझी तुळजापूर आणि याच्यासाठी बस ओपन असते, तारखा तिथले म्हणून अडकते, तर त्यांना जिथं फिरायला जायचं आहे तुम्ही गेल्या पाहिजे। गुणावून आता दुबई त्यांनी एवढा चांगला एन्जॉय केला, लिमोजिनमध्ये फिरल्या, मजा आली तरी परदेशात गेला 2 महिने आम्ही पासपोर्ट काढत होतो। कोण जातो ज्यांच्याकडे पैसे असतील नवऱ्यांकडे, फॉरेनला कोण लाख रुपये खर्च करत आहे, आपल्याला पैसा दिला आहे तो समाजासाठी गेला पाहिजे। मला मिळणारा 1 रुपयापैकी 70 पैसे समाजासाठी असले पाहिजे। जाताना मी रिकामा जाणार आणि काय एवढा मोठा बंगला आहे, माझं काही इमेजिन नव्हतं। लग्न झालं तेव्हा सांगितलं हा झिलमिल सितारो का अंगण होगा, तुला चांगला बंगला असेल। पूर्वीचा बंगला मी तसा बांधला होता, हा बंगला ऑटोमॅटिक देवाने डोनेट केला। इलेक्शनला पडलो आम्ही 3.5 कोटीचा, त्याच्यामध्ये लॉस झालं। पहिले दागिने 50 लाखाचे विकतात, कुठली बायको दागिना विकून देते तर बाहेरचा हात बी निघाला आणि त्याच्यापेक्षा दुप्पट दागिने दिले, जगभर फिरते। पण एवढा मनाचा मोठापणा पण होता आईचा, जसा आमचा उपकार आहे तसे
त्यांचे सुद्धा आहेत. नाहीतर 3.5 कोटी माणूस गेल्यानंतर डायबिटीसची गोळी सुरू झाली, 4 वाजता झटका यायचा संपल्यासारखं. पण लेकीने आणि शुभांगीने सांगितलं जेवढं विकता येईल तेवढं विका, परंतु आमच्याकडे पैसा नाही राहत, जर तुम्ही असले पाहिजे, तुम्ही असले तर आम्ही आहोत. हे असं कोण बायको आणि मुलगी कोणाचा हे देत नाही. मुलगा फॉरेनला शिकत 50 रुपये महिन्याला पाठवायला माझी अडचण होती. जेवढं तुम्ही तर मला 25 वर्ष बोलत नाही. या सगळ्यामध्ये महिलांचा माझ्यामध्ये फार हे आहे. लेकीने सांगला विकून टाका तर टाका, मी आता शिकते, भाऊ शिकला, आमची तुम्ही चिंता करू नका, असं कोण सांगणार नाही. म्हणून आम्ही घर विकला, दागिने विकले, प्लॉट विकले, त्याच्यावरती आलो. आता पुन्हा देवाने छप्पर फडके पैसे दिले तर संपू का नको संपू? जगाचा आणि ती आई वडिलांची पुण्य आहे. आई वडिलांना 27 वर्षे सांभाळले. ज्यावेळेस 87ला ग्रॅज्युएट झालं त्याला 1100 रुपयात स्टार्ट झाली. 1000 रुपये आईकडे द्यायचो, 100 रुपये फक्त मला STच्या तिकिटाला, ST बसने मी जायचो. आज देवाने रेंज रोड दिली, हे दिला आहे. जगामध्ये 161 देशात निवडून यायचा सन्मान आला. काम करतोय. आमच्याकडे लेबरमध्ये आणि हाऊस कीपिंगवाले पण केल्यामध्ये 60,000 पगार घेतात. पण त्यांना ऑर्गनायझर काम करणं 38 केसेस झालं. लढाई फार मोठी आहे, लढाई संपली नाही, लढण्याचं काम करतो. आणि त्याच्यामध्ये जेवढं चांगलं करता येईल तेवढं करू. मला कसं प्रत्येक माणूस हत्ती असला पाहिजे. मग माझ्या बहिणी आहेत, लेकी आहेत, सुना आहेत, बायको आहे, पोरगा आहे, त्यांना द्यायचं देऊन टाकलं. 25% माझ्या समाजाला जातील. मी कमवणार ते समाजाची असणार. ऑब्जेक्शन त्यांचा असतो, कशासाठी खर्च करताय, 6 कोटीचा खर्च आहे, याचं द्यायचं रिसॉर्टचं द्यायचं देईल ना, त्याचा काम आहे का? मी पैसे वाटले तर तो देतो. ज्या दिवशी माझ्याकडे पैसे जाते त्याच्याकडे 1 रुपया आहे. पण माझं म्हणणं आहे तुमच्याकडे पण पैसे असते ना, म्हणजे 5 रुपये लोकांना द्या, पण द्यायला सुरुवात करा तुम्हाला 50 रुपये करायचं. हा समाज शिकवणार आमच्याकडे ते पडतो. आईवडिलांचा सन्मान, समाजाचे आपण आहोत, आपण हे समाजाचे पिता आहोत. आम्ही जर इथं आलो तर मी माझ्याच कोणाला 500 कोटीची प्रॉपर्टी करणार काय पाहिजे? एखाद्याचं घर होतं तसं 2 लाख दिले, 5 लाख दिले, 1 रुपया रेती दिली, विटा दिली, अनेक घरं आपण केली, त्याच्यामध्ये पुढं गेलं पाहिजे. आणि म्हणून आज कसं आहे, आपण दुसरं कोण असेल तर काय त्याला मतं मागायची आहेत. मला काहीच मतं नाही मागायची. क्रिकेट मॅचवरना पैसे द्या, हरनाम सप्ताहाला द्या, मंदिराला द्या, तो देतो. तो ज्या दिवशी द्यायचा थांबेल त्या दिवशी तुम्ही पण माझ्याकडे येणार नाही. कशाला यायचं तुम्हाला त्याला 1 रुपया देत नाही. मग तुम्हाला आपण आता सन्मान माणसाचा आहे. तुम्ही आणि मी सेमच आहे. देवाने आपल्याला एवढंच दिलं आहे, पण नशिबात माझ्याकडे पैसे आले तरी समाज एवढं त्याचा उद्देश.